नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण वर्धनगड मध्ये आलोय। आपण हे जी मुलाखत घेतली होती की जर सर्वसामान्य बैलाला जर पैर भेटायला लागले तर तो गुलाल राहतो, आणि असाच सूर्या गुलाल तर राहायला लागला। आणि सूर्याचे मालक फौजी आलेले आहेत, त्या दिवशी फौजी नव्हते। फौजी काय फरक पडला? काय फरक म्हणजे भरपूर फरक पडलाय। जसं नाही का, सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुमचं आणि माझ्या मोठ्या भावाचं बापूचं हार्दिक आभार मानतो की त्यांनी नियोजन केलं आणि तुमच्यामुळे बैल उजेडात आला। म्हणजे पहिलं पैर भेटायचं की आदल्या दिवशी फोन करायचे की नाही असं पुढचं मैदान बघू असं तसं, पण जेव्हापासून तुम्ही आमची मुलाखत घेतली तेव्हापासून म्हणजे पैरांना एवढे फोन आले, दादाचा नंबर होता, एवढे फोन आले की म्हणजे आता कळत नाही की पैरे कोणासोबत करायचे आणि कोणासोबत नाही। पहिली गोष्ट म्हणजे बैल दाखवला किंवा माझ्यामुळे भेटले अशातली गोष्ट नाही। बैलात धमक आहे तेवढी तुमच्या की दाखवून द्यायचं काम केलं, परंतु चांगलं पैर भेटलं तर गुलाल राहतोय हे म्हणायचंय मला। चांगलं पैर म्हणजे एक मन आहे, तुम्हाला माहिती आहे, एखादा माणसाचं आयुष्य नाही का, एखादा कुठली तरी व्यक्ती आहे त्याच्यामुळं माणसाचं आयुष्य बदलतं, तसं आमच्या बैलाच्या आयुष्यात तुम्ही आला त्यामुळं बैलाचा म्हणजे आयुष्यच बदलले। बैल गुलालात राहिला। आता त्या दिवशी पण एक मैदान केलं, त्यात पण बैलानं गट पास केला, चांगला टॉपचा हिंद केसरी चिक्या बैल होता, त्यांचा आपल्याला फोन आला की बैल आपल्याला भेटेल का म्हणून। म्हणजे हे तुमच्या मुलाखतीचा हे आहे की मुलाखतीमुळे आपल्याला चांगले पैरे भेटायला लागले म्हणून। बरं, आता सर्वसामान्याला अडचणी काय येते फौजी? अडचणी म्हणजे हेच की आता सर्वसामान्य, आता ज्या वेळेस तुम्ही आमची मुलाखत घेतली नव्हती तेव्हा पण आम्हीचा बैल आम्ही भोरमधनं घेतला, बैल आम्ही कसा घेतला ते फक्त आम्हाला दोघांना माहिती आहे की बैल आम्ही कसा घेतला म्हणून। आज पण आम्हाला विरोध आहे की बैलासाठी, पण आम्ही बैल नाही का म्हणजे 3 मैदान बैल आमचा सलग बाहेर गेलता तेव्हा आम्हाला कोण पैर देत नव्हतं। ज्यावेळेस तुम्ही मुलाखत घेतली त्यानंतर मुलाखतीनंतर परत बैल उजेडात आला, त्यानंतर आम्हाला चांगले पैरे भेटले। मुलं म्हणजे काय होतं, सांगतो बघतो पुढचं मैदान धरू। आमच्या पण माझ्या मित्र आहेत जवळचे मित्र आहेत, ते म्हणतात हा करू बघू, पण नाही बैल कोण म्हणजे असं सहजासहजी देत नाही। बैल कितीला घेतला तुम्ही? बैल घेतलेला 1.75 ला। बर, कसा घेतला म्हणजे कुठं बघितलेला बैल तुम्ही पहिला? बैल आपले मित्र आहेत भोरमध्ये अक्षय साळुंके आणि अभिषेक पडवळ म्हणून, तर त्या अभिषेक पडवळच्या घरी प्रॉब्लेम होता, म्हणून मी असा त्यांचा मला दुपारी फोन आला की फौजी असा बैल आपण विकाय काढलाय, कोणा तुमच्या भागात आहे का बघा म्हणून। म्हणून मी दादाला फोन केला की दादा असा बैल आपण घ्यायचा का। म्हणजे बैल घेतला म्हणजे आमचं वासरू आहे तिकडं पलीकडे बांधलंय, त्या वासराला कोण बैल देत नव्हता, तो बाहेर जात होता म्हणून आम्ही बैल घेतला खरं सांगायचं म्हणलं। मग त्यानंतर त्याच्याकडे तर आमचं दुर्लक्ष झालं, ह्याच्यावर जसं नाही का म्हणजे बैल जसा आपला पळायला लागला, नवीन आणल्या कोणाचं लक्ष नव्हतं की बाबा बैल एवढा पळतोय म्हणून, पण जसा जसा बैल पळायला लागला तस तसा परत बैल उजेडात यायला लागला। अंधारात कसं गेला? अंधारात म्हणजे नियोजनामुळं, मी तिकडं ड्युटीवर, दादा त्याच्या कामात, त्यामुळे बैल अंधारात गेला। आणि म्हणजे पैरे आपला बैल आणल्यापासून फक्त त्या दिवशी जे आपण फायनल घेतला त्याच दिवशी फक्त बैल बिना गाडी बांधता पडलाय, नाहीतर सगळे वासरू असू द्या बैल असू द्या बैल गाडी बांधूनच पडलाय। आणि कुणाला पण पैरे देत होता? हो, कुणाला पण म्हणजे फोन आला का नाही की बाबा असं असं आहे, आपण त्याच्याकडनं गाडी भाडं, मी तर माझ्या मनाला माहितीये मी काय काय केलं बैलासाठी, मी गाडी भाडं पण घेतलं नाही। तर जाऊ दे बैल जाऊ दे पावती, मी आमचा ड्रायव्हर आहे किरण ड्रायव्हर, त्याला बसवायचो गाडीवर, त्या मालकाकडनं पैसे पण त्यांना म्हणायचो नाही की पैसे दे म्हणून, ड्रायव्हरला किरणला म्हणायचो किरण आपण काय असेल ते बघू म्हणून। आणि आता एवढे आपले म्हणजे ओळख पण झाले की पहिला आम्हाला गाडी बसायला ड्रायव्हर भेटायचा नाही, पण आता किरण ड्रायव्हर झालं, लक्कन ड्रायव्हर झालं, सोमा ड्रायव्हर झालं, हळूहळू जशी म्हणजे बैल आपला उजेडात आला तशी आपली ओळख पण होत चालली। म्हणजे जर समजा बैलात मित्रांनो धमक असते, फक्त काय होतं ओळख नसते, पैर होत नाहीत, म्हणजे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही, आणि आमचं काम आहे पोचवायचं तेवढं। आम्ही एक कसं होतं, सर्वसामान्याच्या बैलाला पोचवलं तो गुलाल राहिला की लय मोठी खुशी होत असते। आता गावकरी आहे त्यांची काय हो, गावात आता बैल गुलाल राहायला लागला, काय काय वाटतंय बाबा? आता बैल गुलालात राहिल्यात की सगळी येतात, आणि गुलालात बाहेर जायला लागला की कोण जवळ येत नाही, असं म्हणजे गावचं आहे। म्हणजे गुलालात जवळ असतात सगळ्या, आता सगळ्यांनी टेटस ठेवलं की बाबा जे अड्ड्यात नाही त्यानं पण टेटस ठेवलं की गावातल्या माणसाला अभिमान आहे त्याचा, बरोबर अभिमान आहे म्हणून टेटस येतात। पण असा बाहेर जायला लागला
का त्याला नावं ठेवतात. म्हणजे कसं होतं, बैल कुठला पण असू द्या, ज्यावेळेस आपल्या गावची आपली एखाद्या यानं नाव केलं की सगळ्याला एक अभिमान वाटत असतो. आणि अंधारात असल्या तर मग लोकांना म्हणजे पळायला लागला की जास्त नाद लागत असतो. काय वाटतं हो? तुम्ही असता हे बघायला कंटिन्यू गडी कंटिन्यू म्हणजे लय मार्क आहे का दिवस? मार्क आहे असं नाही, पण त्याला खायला वगैरे घातलं की लळा लागला की काय नाही करत, शांतपणे राहतो उभा. आणि सारखा डरकत वगैरे असतो. पारा तर भरपूर आहे त्याला. त्या दिवशी गुलाल केला त्यानं, म्हणजे लय दिवसातनं गुलाल भेटला. कसं होतं, चांगला पायरा भेटला की मी म्हणलं होतं की चांगला जर पायरा भेटला तर त्याला एक म्हणजे तो गुलाल राहणारच. काय वाटलं एक म्हणजे किती नंबर केला त्या दिवशी त्यानं? त्या दिवशी तसा 3 नंबर केला. म्हणजे 3 नंबर तिथं दिला. गावची गाडी होती, आपण काय भांडण वगैरे केलं नाही. व्हिडिओ मध्ये आपण बघितलं तर 2रा नंबर आहे. बर मित्रांनो, 3 आणि 2 मध्ये म्हणजे थोडक्यात 2 नंबर केला. आज विचार करा मित्रांनो, ज्या बैलाला गट पास प्रत्येक मैदानात साधी वासरं घेऊन करत होता, त्याला थोडा चांगला भेटला पायरा, न गाडी बांधता जर पळाला तर त्यानं 2 नंबर केला. म्हणजे 1-2 विशेष म्हणजे दोन्ही खांदी पळाला. दोन्ही सेमीला तर डावीनं पळाला, पहिल्या फेऱ्याला उजवीनं पळाला. सेमीला बाहेरून गाडी होती 1 नंबरच्या फाटीतून, तरी पळून 1 नंबर सेमीमध्ये काढला. काका, गावचा बैल गुलाल राहायला लागला तर काय तो आनंद असतो? आम्हाला आनंद असतो. आम्ही पूर्वीनं पारपासून महाराष्ट्र समजा फिरून आपण मैदान खेळलो. आज हे सूर्य आहे ते हे आमच्या गावचा आहे आणि आमच्या पाहुण्या संबंध आहे आमचा, हा आम्हाला बी त्याचा अभिमान मोठा आहे. आणि आज मी वर्धनगडचं सुरेश पैलवान म्हणून मी आज समजा A to Z महाराष्ट्रात समधी फडक्यापासून ती समधी बैल झर लेंगर डिगंजी कोळ करगणीपर्यंत मी मैदान खेळलो. आमच्या विषयी इथं बाबू जाधव म्हणून यांचा एक बैल होता, अर्जुन बाबूराव जाधव यांचा एक राजा होता म्हणून बैल, आणि मी एक नांदगाववरून एक बैल आणला होता. तशा प्रकारचं काय झाले आता हल्लीच्या काळात, ही पोरं जी आहे ती कळत्या माणसांचा कधी सल्ला ती घेत नाही ती, का तर त्यांचा जे विचार वेगळं पडतं आणि आपले विचार वेगळं. आता जुन्या आम्ही जाणते म्हणजे माझ्या केस एक तर मी फायनल पोचत नाही. आणि का तर बाबा आज हे पायरा झालाय, आज बैल आपला आज पळून आला आहे का नाही, तर बैलाला कमीत कमी तरी 4-5 दिवस तरी आराम पाहिजे. पण पुन्हा मैदानाला बैल पायरा ही घालून चांगला पायरा घालून मैदानाला जायचं नाही. परी घरी राहिला तरी काय तुम्हाला फरक पडतो. पण आताच्या भविष्य काळात कसं झालंय पोरांचं, नुसतं मी आज गेलो तरी फायनलला राहू, अरे पण त्यानं पळायचं कोणच्या स्वरूपात, बसवरा जायचो. आज एवढं ऐकून यांना जर यांना कळाय पाहिजे यांना पोरासनी बी, बाबा आपल्याला एक मैदान सोडून द्यायचं पण एका मैदानाला बैल पळवायचं, म्हणजे पायरा व्यवस्थित केला पाहिजे. पायरा काय हो, काय सांगचाल बैलाबद्दल? बैलाच काय परवा दिवशी नियोजन मीच केलं होतं, मित्राचाच बैला शिरवळचा आबा पानसरे, मीच नियोजन केलं होतं. कसं काय झालं? काय गाडी चांगली पळाली, 1 नंबर मध्ये पळाली गाडी. दिवसा झाला असतं ना फायनल तर आम्हाला ड्रायव्हरनं सांगितलं होतं 1 नंबर करणार. सूर्या जर आतून गाडीवर 1 नंबर पळतो. जर समजा तो जर एकदा सुराला लागला तर तो कुणाची गाडी ठेवत नाही, आत गाडीवर त्याच्या पुढे गाडी गेली त्याला सण होत नाही. म्हणजे दुसरी गाडी बाजूला बाजूची गाडी पुढे गेली त्याला सण होत नाही. सगळं घेऊन पळतो तो, शेजारचा बैल घेऊन छकड सगळं, त्याला गाडी गेलेली पुढे सण होत. फौजी, काय सांगचाल बैलाबद्दल? तुम्ही त्या दिवशी सांगत होता की ह्याला जर चांगला बैल लागला तर हे गुलाला राहणार, आणि तुमचं शब्द त्याने खरं करून दावलं. ते आम्ही आणल्यापासून मी 1-2 व्हिडिओ त्याचं कसं ह्याचं बघितलेलं बिनजोडचं, त्यामुळे मला माहित होतं बैलावर गाडी लागली का बैल गाडी ठेवत नाही कुठली पण, मग कोण पण असतो, फक्त त्याला त्याच्या शेजारचा बैल थोडा तरी गळा देणारा पाहिजे. त्या दिवशी जसं माझा भाऊ म्हणला की ड्रायव्हर म्हणला उजेडात, ऍक्च्युली काय झालं, बैलाला गाडी दिसली नाही. 4 नंबरची बैल होता आपला 5 नंबर ना, 3 नंबरची गाडी होती ती बैलाला अंधारात दिसली नाही ऍक्च्युली तिकडून पुढून जाताना. त्यामुळे नाही तर ती गाडी जर आपल्या शेजारी असती तर गॅरंटीने आपण 1 नंबर केला. म्हणजे त्याला सण होत नाही मित्रांनो, बाजूची गाडी बिलकुल सण होत नाही. मी त्याचा अनुभव घेतला. आता काय बैलात तर धमक आहेच, त्याचं काय डाऊट नाही, पण आम्हाला काही कारणास्तव पैरे किंवा आमचा रागीट स्वभाव कोण नाही म्हणलं तर आम्हाला परत त्या माणसाकडे जात नाही. म्हणजे वाईट वाटतं की आपण, आणि आजपर्यंत आम्ही कुणाला नाही म्हणलो नाही. जसा तो बोलला स्वतःच्या भाड्यानं खोंड्याला बैल दिलेला आहे आम्ही, आणि पावती आम्ही फाडलेली आहे खोंडाला. म्हणजे मित्रांनो बघा, खोंडाला म्हणलं की माणसं येण्या जाण्याच्या भाड्या वाईट खर्ची 5,000 रुपये मागते ती, 2,000 असले तर. आता फौजी, तुम्ही एवढं विषय काढला, म्हणजे एवढा बैल घेतला, त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही बैल घेतला, तुम्हाला पण बैल आवडत होता, बैल घेतला तुम्ही, अंधारात बैल होता, कोण पैर देत नव्हतं, तुम्ही त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला?
त्यावेळेस काय नाही म्हणजे नाही का वाईट वाटायचं. म्हणजे एखादं मैदान मी आता 6 महिन्यानंतर जेव्हा बैल घेतला तेव्हा सुट्टी होतो, तेव्हा आम्हाला गट पण निघायचा नाही. म्हणजे आम्ही नाही का रोज जायचो पुन्हा आठवड्यातनं? आठवड्यात 4-5 दिवसांना म्हणजे मैदान असल्यावर गट निघायचा नाही, बैल पळायचा बाजूचा बैल पळायचा नाही. तेव्हा वाईट वाटत नाही का आपण एवढं हे करून घेतलाय बैल. पण आपण एक संयम ठेवला की बाबा नाही आज ना उद्या होईल, आज ना उद्या आपला पण बैल येईल, आपला पण बैल उजेडात येईल म्हणून तेवढा विषय जास्त. आणि त्या दिवशी गुलाला घेतला तुम्ही 2 नंबर केला, काय हो फौजी म्हणजे तो आनंद काय होता? आनंद म्हणजे काय भरपूरच आनंद होता, शब्दात नाही आता सांगू शकत. आता ज्यावेळेस पुढचा गुलाल घेईन त्यावेळेस तो आनंद सांगेन. मग मित्रांनो कसं होतं, ज्यावेळेस सर्वसामान्य मी सारखं म्हणत असतो, प्रत्येक मुलाखतीत म्हणत असतो की सर्वसामान्याच्या बैलाला जर चांगला बैल लागला तर ती मोठ्याची गाडी कोणाची ठेवणार नाही. ती हे मला म्हणजे माझा एक शब्द आहे की बाबा की ह्या बैलांना ही अंधारातली बैल आहे, ती अंधारातली बैल, 2 अंधारातली बैल ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस तो पुढची गाडी कुठली ठेवत नाही. जर अंधार पडला नसता तर 100% 1 नंबर केला असता. की आमचा बैल जेव्हा उजेडात नव्हता त्यावेळेस आम्हाला कोणी पैरे दिले नाहीत. पण मी आता पण सांगतो, एखाद्या गरीबाचं वासर कोणाचं पळायचं असेल ना त्यांनी फक्त मला किंवा दादाला फोन करायचा, दुसऱ्या दिवशी बैल तिथे येणार, फक्त बैल पाळणारा पाहिजे. आपल्याला वायदी नको, काय नको, ना गाडी भाडं नको, काय नको. फक्त एखादा गरीबाचा जर चांगला बैल पाळणारा असेल तर बैल आपण त्याला देणार. म्हणजे ती वासरू पळणार पाहिजे मित्रांनो. पळणार असलं तर 100% भाडं बिडं काय नको काय नको. स्वतः फौजी म्हणलं की जसं म्हणजे थोडक्यात की आपल्यासारखीच गोरगरीबाजी अजून वर येतील, आणखीन उजेडात येतील, त्यात काय विषय नाही. बरं अजून 2 नंबर केला तो पायरा कसा झालता काय? जे आसुरा मैदानाचा पायरा झाला ते तुम्ही जी मुलाखत घेतलेली आमची पहिली, त्या मुलाखतीचा त्यांनी नंबर होता, त्याच्यावर त्यांनी फोन केला आम्हाला की असं असं आहे बाबा, करताय का पायरा? तर आम्ही म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी पण आमचं व्हिडिओ बघितलं, आम्ही त्यांचं बघितलं आणि बघितल्यानंतर असं वाटलं की गाडी पळू शकते म्हणून मग आम्ही ठीक आहे त्यांना म्हणलं तुम्ही या तिकडून, आम्ही येतो म्हणून. मग आल्यानंतर मग असं आम्ही घातली ती बैल. घातल्यानंतर फेऱ्यामध्ये बघितलं चांगली गाडी पळाली. मग आम्ही सिमीला काय केलं, खांद उलट, कारण बैलाव जास्त पळतो. आम्हाला माहिती बैलाव किती पण 24 तारखेला आदल्या दिवशी आम्ही आदतला नेला, पण काही कारणास्तव बसू शकला नाही. मग परत आम्ही आपलं दुसऱ्या दिवशी इकडे नेऊन हे केलं. मग गाडी चांगली पळाली आणि सिमीला पण मग खांद बदलून आणला. आतून बैल जास्त पळतो, नाही आतून टाकला, बैलावर टाकला, कारण बैलावर जास्त पळतो. आम्हाला माहिती कडनं हा पळतोच, काय वादला नाही. पण गाडीवर त्याच्या साईडची गाडी तो जाऊन देणार नाही. मग किती बी 4 नंबरला असली गाडी, इकडून त्याला दिसाय पाहिजे फक्त गाडी, तो गाडी सोडत नाही. मग आम्ही टाकला, मग पळाली गाडी म्हणजे सिमीला नाही म्हणलं तरी कमीत कमी एका कासऱ्यानं बसली गाडी. ते पहिलं पुढेच होते, एका कासऱ्यानं सुट्टी गाडी बसली. मग फायनलला अंधार पडल्यामुळे काय झालं, त्याला गाड्या दिसू शकल्या नाहीत, तरी आपण रितसर 2 नंबर केलेला, पण आपल्याला 3 नंबर दिला. अशा 2 अंधारातले हिरे एकत्र येऊन सुद्धा 1 नंबर करू शकतात. एवढंच म्हणायचं की मोठ्या बैलांना वायदी देत बसण्यापेक्षा 2 बैल अंधारातली बघायची आणि त्याच्या बरोबर पायरा करून ते संग पायरा केला तर गाडी 100% राहते. धन्यवाद. सूर्या